आजच्या हल्लीच्या काळामध्ये डिवोर्स केसेस भरपूर वाढत चालल्या आहेत आणि रिलेशनशिपमध्ये लगेच डिवोर्स घ्यायलेत. पेशन्सच नाही राहिलं. असे कोणते पती पत्नी नाही ज्यांचे झगडे होत नाही. कितीही कसंही कपल असो, कितीही बेस्ट असो, कोणताही कपल असो, त्यांच्यामध्ये 100% झगडे होतात. पण मी हर एक कपलला एकच बोलेल की जर तुमचे कितीही झगडे असले, कितीही वाद असले, काही प्रॉब्लेम असली तर प्लीज आपल्या आईवडिलांना सांगू नका. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना सांगता तर ते तुमच्या रिश्तेदारात जाणार, मग समाजात जाणार, मग सर्वकडे ते पसरणार आणि त्यांनी काय होणार, वाद निर्माण होणार आणि 100% तुमचा रिलेशनशिप 100% म्हणजे 100% तुटणार. तुम्ही कधीच एक होणार नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बोलतात की एक मुलीची आई बोलते की तुला याच्यापेक्षाही चांगला मुलगा भेटेल, सोडून द्या याला, याच्याशी डिवोर्स घ्या, याच्याकडे काय नाही. आणि तिकडे दुसरीकडे मुलाची आई बोलते की हिच्यापेक्षाही तुला चांगली मुलगी देईल, ही चांगली नाही, जरुरीचं कुठंतरी लागलं असेल, अफेअर असेल. पण माझं एक म्हणणं आहे, चला तिला नवरा भेटेल, याला बायको भेटेल, पण मला एक सांगा, तुमच्यापासून जे निर्माण झाले ते तुमचं बाळ, त्याचा काय कसूर आहे? हां, चला तुमचा इगो, घमंड सगळा साईडला ठेवा. चला कोण चुकत नाही, सगळे चुकतात, सगळ्याकडे गलत्या होतात. हां, त्या मुलीच्या आईवडिलाशी त्यांचे झगडे नाही झाले, मुलाच्या आईवडिलाशी त्यांचे काही झगडे नाही झाले, तरी पण ते आज सोबत आहेत ना. पण मला सांगा, तुमच्या झगड्यामध्ये त्या बाळाचा काय कसूर आहे? हां, तिला सगळ्या आईवडिलाचं प्रेम कुठून भेटेल? हां, तिची काय गलती? तुम्ही एकदा जे बी कपल असेल, मी सर्वांना बोलतो, प्लीज आपल्या लेकरांकडे पाहून चला. तुम्हाला पतीची गरज नाही, चला तुम्हाला पत्नीची गरज नाही, अरे पण त्या मुलाला, त्या बाळाला तुमची गरज आहे ना दोघांची. त्या बाळासाठी एकत्र राहणं. हां, तुमचे जे बी वाद असेल, मी खरं सांगतो, डिवोर्स घेऊ नका. डिवोर्समध्ये तलाक झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही, नाही तुम्हाला कोणी चांगल्या नजराने बघेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तोडायला सगळे असतील, जोडायला खूप कमी असतात. आपलं नातं आपल्याला टिकवायचं आहे, कोणी येणार नाही. तर मिसअंडरस्टँडिंग, गलतफहमी दूर ठेवा. तो असा आहे, तो तसा आहे, त्याचा रिलेशनशिप नाही. त्या बाळासाठी एकत्र व्हा प्लीज. सर्वांना माझी एकच रिक्वेस्ट आहे, त्या बाळासाठी एक व्हा आणि आपली प्रॉब्लेम कधीच कोणाला सांगू नका प्लीज. जमाना खूप वाईट आहे. तोडायला सगळे असतात, जोडायला कोण नसते. तर आपला रिश्ता आपल्या हातात आहे. प्लीज वाचा, एकमेकाला माफ करा.